B+ संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। 5 ओव्हरची मॅच असेल, आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी उमरोली संघाला। आणि वळूयात आपण कॉम बॉक्समध्ये, जिथे आपल्यासोबत जोडले जातील जोवेली बदलापूरचा एक बुलंद आवाज मॅडी सर। थँक्यू। हॅलो चेक चेक द्या आवाज थोडासा। हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक। धन्यवाद अविनाश तरे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुद्रा अर्पण करून मी महेश धुले आजच्या या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय। शेवटचा आणि अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा। हो, या ठिकाणी आपण पाहतोय पहिलाच बॉल। कदाचित या ठिकाणी थोडंसं आमचं व्यासपीठ आणि आमचं समालोचन कक्ष वाईट असल्या कारणास्तव आपण त्याचं विश्लेषण करू शकणार नाहीये, परंतु अंपायर सिग्नलला इट्स फेअर डिलिव्हरी। अत्यंत सुंदर चेंडू यावेळेस आपण पाहतोय। भडबळ आणि उमरोली या दोन संघांदरम्यान ही पहिली लढत आहे। सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। अंपायर सिग्नल नो बॉल आणि कदाचित आपण पाहतो हा ओव्हर स्टेपिंगचा नो असू शकतो। आणि संदीप गायकवाड सर तुम्हाला मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील। प्रथमतः आपण सकाळच्या सत्रामध्ये सर्व ऑफिशियल टीमचं कौतुक करू। आमचे कुणाल भुईर जे स्क्वेअर लेगचे पंच आहेत, KTC लाईव्ह टेलिकास्ट अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे। ओ कोलवटप्पाचा बॉल मिडॉनवरून चेंडूला लॉंगॉनकडे पाठवण्यात आले, तोपर्यंत प्रोटेक्शन अवेलेबल आहे। आणि या दरम्यान आपण पाहतो सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं वातावरण प्रसन्न वातावरण आणि या प्रसन्न वातावरणात दोन्ही संघांसाठी अनुकूल वातावरण आहे। कालचा आपण एक दिवस पाहिला, आजचा शेवटचा अंतिम दिवस। 2 दिवसीय स्पर्धा खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत। आज या करंडकावरती कोणता संघ आपलं नाव कोरेल याचं उत्तर तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर मिळेल। राऊंड विकेटने कमाच्या दिशेने चेंडू काढलाय, बॉल चाललाय दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध आणि आता डीप मध्ये त्या ठिकाणी हा चेंडू अडवण्यात आलाय। अत्यंत सुंदर फिल्डिंग आणि हे प्रसिद्ध अशी क्रीडानगरी आहे, ऐतिहासिक क्रीडानगरी। जेव्हा जेव्हा शेलू गावाच्या स्पर्धा असतात तेव्हा हे जांभलीचं मैदान म्हटलं तर हे कोड आहे। आणि जे प्रॉपर लोकेशन आपण पाहतोय या ठिकाणी भरपूर सारे दिग्गज संघ, भरपूर दिग्गज खेळाडू या क्रीडानगरीमध्ये आकर्षित होत असतात। ओ लाईन अप्रतिम पाहायला मिळते। शॉर्ट ऑफ लेन चेंडू पडल्यानंतर गुड लेंथ वरून थोडासा टेक ऑफ झाला, अष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलं, तोपर्यंत धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतो या ठिकाणी 4 धावा आहेत। नरेश सर तांडेल यांनी पुरस्कृत केलेला भडबल B+ हा संघ तुम्ही पाहताय। ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडूला वळवलाय, अगदी पंचांच्या जवळ हा चेंडू अडवण्यात आलाय, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव। चांगली क्रिकेट स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात तुम्हाला पाहायला मिळणार आहे। छत्रपती चषक या स्पर्धेला नाव देण्यात आलेलं आहे। अगदी आपण पाहतोय जेव्हा छत्रपती हे नाव ऐकल्यानंतर आपली छाती ही गर्वाने फुलायला हवी। जय कोलंबो माता क्रिकेट संघ शेलू आयोजित स्पर्धा आपण पाहतोय। जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं तेव्हा आवर्जून आपल्या डोळ्यासमोर ते पराक्रम उभे राहतात। म्हटलं जातं ना, कापल्या जरी नसा आणि फाडली जरी छाती, अरे मरणाची कोणाला भीती, कारण आमचे दैवत राजे छत्रपती। याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर याच युक्तीप्रमाणे आज या ठिकाणी जे आपल्या अंगामध्ये सळसळणारं रक्त आहे, षटक क्रमांक पहिलं संपन्न झालेलं आहे। 5 फक्त धाबा आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात, कारण
वारंवार या ठिकाणी अप टू डेट माहिती देणं गरजेचं आहे, कारण मॅच अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज तुम्हाला फक्त इन्व्हाइट 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. अविनाश तरे यांनी आमच्याशी चर्चा केली की फक्त निमंत्रित संघ असणार आहेत 2 दिवस, आणि त्या निमंत्रित संघांमधील ही पहिली लढत कर्जत ग्रामीण क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. एका बाजूला भडवल B+ तर दुसऱ्या बाजूला SBCC उमरोली. हे नाव सुद्धा सध्या चर्चेचा विषय आहे, कारण ISPL मध्ये साहिल लोंगले सारखा एक गोलंदाज अतिशय चमकदार कामगिरी करतोय. ही अभिमानाची गोष्ट आहे संपूर्ण कर्जत तालुक्यासाठी. राऊंड विकेटने अभेस आपण पाहतो. ऑनटाईचा फटका, बॉल चालला लॉंग गॉनला, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. दर्जेदार गोलंदाजी भडवल B+ या संघाचं कौतुक विशेष व्हायला हवं, कारण अगदी आपण पाहिलं तर जेव्हा बदलापूर बेल्ट मध्ये हा संघ खेळत असतो चांगल्या चांगल्या संघांना पराभूत करण्याची किमया या संघाकडे सुद्धा आहे, आणि अत्यंत चांगला संघ म्हणून या विभागामध्ये प्रसिद्ध आहे. स्लोवर पद्धतीचा बॉल, गती थोडीशी कमी केली, ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि कदाचित शेवटच्या क्षणाला बाल बचावले गेलेत. सलामीची जोडी मैदानावरती खेळतीये. एका बाजूला शरद आणि दुसऱ्या बाजूला भावेश लोंगले, एक जबरदस्त क्रिकेटर आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतो भन्नाट फॉर्म मध्ये असतील, भावेश असतील, रत्नदीप या खेळाडूंची चर्चा व्हायला हवी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि सातत्याने आपण पाहतो उमरोली संघ दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्या नावाची छाप त्या संघाने सोडलेली आहे, आणि ऑलरेडी आज मात्र आपल्याच तालुक्याला या ठिकाणी प्रेझेंट करत असताना दर्जेदार खेळ त्यांचा तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्यात आणि दोन्ही संघ अतिशय तुल्यबल तुम्हाला पाहायला मिळतील. KTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण चालू आहे या संपूर्ण स्पर्धेचं. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, शॉर्ट अप पुल सक्सेसफुल, देन पॉवरफुल, अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला. बॉल चाललाय सीमा पार, षटकार. या स्पर्धेला जेव्हा अगदी आपण पाहतो ही स्पर्धेची चर्चा होत होती, अविनाश तरे यांनी ही स्पर्धा जेव्हा अनाउन्समेंट केली तेव्हा भरपूर पाठीराखे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. म्हटलं जातं ना, अविनाश तरे आयुष्यात साथ देणारे आणि आयुष्यात पाठिंबा देणारे माणसं जर पाठीमागे असतील ना, तर आपली मनस्थिती बरोबर आपली परिस्थिती सुद्धा बदलते. हे विसरून मात्र चालणार नाही आहे. आणि आता मैदानामध्ये आपण पाहिलं तर फलंदाज अक्षरशः बरसतोय. भावेशच्या बॅटमधून आणखीन एक वार झालेला आहे. 2 षटकार सलग लागोपाठचे आपण पाहिलेले आहेत. धाबा संख्या फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील 19 धावा. अत्यंत सुंदर या ठिकाणी आपण पाहतो एक चांगली बाईट. मी जेव्हा क्रीडानगरीमध्ये दाखल झालो तेव्हाच आमच्या जोवेली गावचे जावई आहेत संदीप तरे यांनी एक चांगली बाईट दिली. साई तरे असेल, साई मसने असेल सॉरी, आणि अविनाश तरे सर्वच खेळाडूं बाबतीत अगदी आपण पाहतो जय कुलंब माता शेलू संघाच्या सर्व संघांच्या बाबतीत त्यांनी मात्र एक अगदी संपूर्ण जसं काय बॉडी लँग्वेज वरती जे भाष्य असं ते संपूर्ण भाष्य त्यांचं या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालंय. धन्यवाद. जाऊया मागच्या दिशेनं. षटक क्रमांक 2 चा खेळ, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अत्यंत सुंदर वातावरण आहे. हो यावेळेस बॅकफूट लावून कट केले, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. इथे मात्र संधी मिळणार नाही शतक्षकाला. बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील आणखीन 4. बॅटिंग करत असताना SBCC साई सिद्धी 11 उमरोली संघाला. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23 धाबा धावफलकावरती आहेत. 11.50 गतीने ही धाबसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सध्या भरपूर आणि भरपूर क्रिकेट स्पर्धा तुम्हाला दोन्ही जिल्ह्यात असेल अनेक तालुक्यांमध्ये क्रिकेटचा डंका वाजत आलेला आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटला एक अत्यंत चांगले दिवस आलेले आहेत. सध्या ISPL हा फॉर्मॅट तुम्ही पाहिला तर ग्रामीण क्रिकेट कुठेतरी आता त्याचा स्टेज, त्याची क्वालिटी, त्याची उंची तुम्हाला या ठिकाणी 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आणि आता षटक क्रमांक 3 मध्ये येतात गोलंदाज उमेश जामगरे.
षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी तिसरे संघाच्या वतीनं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत. पहिले षटक त्यांनी अत्यंत सुंदर हाताळलं. या ठिकाणी आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल षटक होतं आणि आता पुरुष एकदा त्याच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे. गोलंदाज सज्जत, राऊंड विकेटने लाईन चांगली पाहायला मिळतीये. कदाचित पंचांकडे स्ट्रॉंग अपील सुद्धा करण्यात आली होती. संपर्क नाहीये हेच पंच सांगतात. आणि आता हा डॉट बॉल आहे. इट इज फेअर डिलिव्हरी. अगदी आपण पाहतो या ठिकाणी पंचांच्या निर्णयाचा सन्मान करावा लागेल जेणेकरून पंच तटस्थ कोणत्या प्रकारचा या ठिकाणी डिसिजन देण्यात आल्याने फक्त आणि फक्त फेअर डिलिव्हरी आहे. जेव्हा पंचांची कोणती ऍक्शन वरती रिॲक्शन नसते ना तेव्हा असं समजून जायचं की आपल्याला इथे काही दाद मिळणार नाहीये. आणि तसं चित्र आता तुम्हाला पाहायला मिळालं. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक चेंडू दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळाला. गोलंदाज या गोलंदाजाला का पाचारण करण्यात आलं याचं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल ज्याने पॉवर प्ले मध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या. तोच गोलंदाज उमेश जामगरे काय अप्रतिम गोलंदाजी करतात. चूक टप्पा लाईन लेंथ अगदी मेरिट नुसार हे षटक सुद्धा हाताळलं जाईल ही अपेक्षा आहे B+ भडवळ या संघाला. या ठिकाणी बीमर बॉल टाकण्यात आलेला आहे आणि अंपायर सिग्नल नो बॉलचा कॉल या ठिकाणी संदीप गायकवाड आणि आमचे स्क्वेअर लेगचे पंच सनी भुईर कुणाल भुईर आम्हाला देतात. आणि अंपायर सिग्नल नो बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल आणि आणखीन एक चेंडू मात्र या षटकामध्ये जास्त टाकावा लागेल. ऑन साइडला फ्रीच्या बॉलवरती कमालच केली आहे शरदने. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट काऊ कॉर्नरला बीट करत असताना ठोकलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सन्मान या षटकाने स्वागत केलंय. सन्माननीय विनोदजी तरे यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. धाव फलकावरती आपण जर पाहिला तर आता थोडस वेगाने पुढे सरकतात असंच म्हणावं लागेल. कारण जेव्हा 9 चेंडू टाकण्यात आला सुरुवातीला गोलंदाजी दर्जेदार होती. गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं आणि आता फलंदाज शरद ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना बॉल चला डीप मध्ये स्कोर ऑफ द विकेट. शतकच्या डीप वरून येतात. थोडस फंबल आणि 2 धावा मिळतील. 32 धावा 32. 32 धावा धाव फलकावरती 32. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती 5 षटकांचे मॅच. रेग्युलर जेव्हा ग्रामीण क्रिकेट असतं तेव्हा प्रत्येक संघाला 5-4-3चा फॉर्मॅट असतो. आणि आणखीन एक ओव्हर पिच बॉल त्याला सुद्धा पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. शरदच्या बॅट मधून म्हटलं जाताना जिथे वारा तिथेच मारा. आणि आता बॉल चालला सीमा पार. आलाय षटकार. शरद अगदी आपण पाहतो सुरुवातीला थोडस शांत क्रिकेट. 8 चेंडूंमध्ये सुरुवातीला 2 धावा त्याच्याकडून बनवण्यात आल्या. परंतु आता 2 षटकारांसहित धावसंख्या जलद गतीने पुढे चाललेली आहे. पुन्हा एकदा बॅकफूट लावून वर शॉट. यावेळेस आपण पाहतोय चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि ते बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपिश अँड पविश चौका. तीन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकांमध्ये धाव फलकावरती एकंदरीत 42 42 धावा फलकावरती आहेत. अत्यंत सुंदर क्रिकेट आणि त्यामध्ये चालू असलेला पहिला दर्जेदार सामना सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आपण पाहतोय. या ठिकाणी सन्माननीय नरेंद्र सर तांडेल यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल भडवल B+ आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर साई सिद्धी SBCC उमरोली हा संघ तुम्ही पाहत आहात जो मात्र पुरस्कृत केलेला आहे. साई आणि सिद्धी हिरेमेट बंधू यांच्या वतीनं ही या ठिकाणी टीम पुरस्कृत करण्यात आलेली आहे. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांमध्ये धावा बनवण्यात आला त्या 42
अत्यंत सुंदर सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. जणू काही जो स्टार्ट मिळायला हवा होता तो स्टार्ट मिळालाय. तर उमरोली या संघाला या मॅच मध्ये सुरुवात थोडीशी अडखळत केली. पहिल्या षटकामध्ये कमी धावा पाहायला मिळाल्या, परंतु आता त्याच गोलंदाज उमेश जामघरेवरती आक्रमण चढवण्यात आलं होतं. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज राकेश पाटील संघाचा सर सेनापती आहे. बडबल B+ या संघाचा आपण पाहतोय. राकेश पाटील या खेळाडूच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. बडबल B+. पहिला बॉल राकेश पाटीलचा दिशेपासून थोडेसे भरकट आहेत आणि अंपायर सिग्नल बाईट बॉल. शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते. 43 धाव आहेत. अजिंक्य पवार सुद्धा आमच्या समावेश जॉईंट आहेत, जे फाउंडर आहेत KTC लाईव्ह इव्हेंटचे. ऑफिशियल अपडेटर, ऑफिशियल कॅमेरामॅन, सर्वांचं कौतुक. अंपायर सिग्नल आणखीन एक बाईट बॉल टाकण्यात आलाय. सलग 2 चेंडू अगदी आपण पाहिले तर खराब टाकलेत. गोलंदाज राकेश पाटील जणू काही दिशेपासून ते भरकट आहेत. दिशा तुमची खराब असेल तर क्रिकेटमध्ये दशा व्हायला वेळ लागत नाहीये. ऑन साइडला यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. इथे मात्र हुलकावणी दिली. चेंडू पडल्यानंतर एक टप्पा घेत बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील आणखी 4. धावा फलकामध्ये होतात. 48 रन्स आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देतात. आणि या ठिकाणी आपण पाहतो मुंबईची लाईफ लाईन अर्थातच मुंबईची लोकल आणि अगदी रेल्वे ट्रॅकच्या जवळ शिलू स्टेशन नजीक आपलं हे क्रीडांगण आहे. आणि या क्रीडानगरीमध्ये चालू असलेला हा ऐतिहासिक सोहळा तुम्ही पाहतायत. क्रिकेटचा हा दर्जेदार रंगारंग सोहळा. ऑन साइडला आणखी एक मागचा पाय वाकवलाय आणि इथे भडबड B+ संघाला षटकार दाखवलाय. बॉल चाललाय सीमा पार, आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करतात. जर मात्र शरद आणि भावेश लोंगलेचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. या 2 खेळाडूंसाठी जवळ 53 ते 54 धावांची भागीदारी या पहिल्या जोडीसाठी रचण्यात आलेली आहे. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्यात आली आहे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. हे पूर्वार्ध तुम्ही पाहतायत. आता किती धावांचं टार्गेट सेट होईल प्रतिस्पर्धी संघासमोर हे सुद्धा पाहणं तितकं गरजेचं आहे. राकेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. इथे मात्र फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल 54 या धावसंख्येवरती. टीम SBCC साई सिद्धी उमरोली संघाला. फलंदाज बाद.